बिग बॉस मराठीचा 5वा सीझन जसा संपला, त्याचा शेवट अनेकांसाठी आनंदाचा होता, तर अनेकांसाठी तो निराशाजनक सुद्धा होता. आनंदाचं कारण याच्यासाठी आहे, कारण त्यांच्या आवडतीचा सदस्य हा बिग बॉस मराठीचा विजेता झालेला होता आणि ज्यांना निराशा मिळाली, त्याचं कारण असं होतं, की विजेता जरी मनासारखा मिळालेला असला, तरीसुद्धा टी-आर-पीचे सगळे रेकॉर्ड मोडणारा हा सीझन फक्त 70 दिवसात शेवट झाला होता. म्हणजे टी-आर-पीच्या सगळे रेकॉर्ड तोडणाऱ्या या सीझनने या अगोदर कधीच घडल्या नाही अशा गोष्टी या सीझनमध्ये घडत असताना सुद्धा, प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत असताना सुद्धा, महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगभरातून मराठी प्रेक्षक या खेळावरती प्रेम करत असताना सुद्धा फक्त 70 दिवसामध्ये बिग बॉस मराठी सीझन 5ला स्वतःचा गाशा गुंडाळावा लागला होता. या गोष्टीमुळे अनेकांची मनं नाराज झालेली होती, इन्क्लुडिंग मी सुद्धा. आपण सर्व बिग बॉस मराठीचा 5वा सीझन हा धमाल एन्जॉय करत होतो आणि अचानकच हा सीझन संपला गेला. या सीझनमध्ये अनेक अशा गोष्टी झाल्या याच्या अगोदर बिग बॉसच्या सीझनमध्ये कधीच घडलेल्या नव्हत्या. बिग बॉसच्या खेळाचा फॉर्मॅट बदलला गेला. एवढंच काय तर घराचं स्ट्रक्चर सुद्धा बदलण्यात आलं. खेळाची ब्ल्यूप्रिंट बदलण्यात आली. इतकंच नाही तर तरुणांचा समजल्या जाणाऱ्या या खेळामध्ये तरुणांचाच होस्ट आणला गेला. अर्थात बिग बॉस इज इक्वल टू महेश मांजरेकर हे समीकरण मोडत बिग बॉसच्या टीमने चक्क रितेश देशमुख यांना बिग बॉस मराठीचा होस्ट बनवलं होतं. या सगळ्याच गोष्टी बिग बॉसच्या सीझनमध्ये पहिल्यांदा घडत होत्या. हे सगळं होत नाही तर आता उंबरठ्यावरती येऊन ठेपलेला आहे बिग बॉस मराठीचा नवा कोरा सीझन, अर्थात बिग बॉस मराठी सीझन नंबर 6. या बिग बॉस मराठीच्या सीझन नंबर 6ची जशी चर्चा सुरू झाली आहे ना, तर त्यामध्ये एक गोष्ट मात्र प्रामुख्याने बिंबवल्या जाते बिग बॉसच्या प्रेक्षकांकडून, की यार होस्ट बदलला पाहिजे. महेश सरच बेस्ट होते. एकूणच काय तर बिग बॉसचा प्रत्येक सीझन लॉन्च करताना एकूणच प्रेक्षकांना काय हवं आहे या गोष्टीचा विचार नक्कीच थोड्याफार प्रमाणामध्ये केला जातो आणि ही चर्चा जर मार्केटमध्ये आहे, रितेश देशमुख सर होस्ट म्हणून बेस्ट आहेच, परंतु महेश मांजरेकर सर बिग बॉसच्या खेळाची धुरा ज्या प्रकारे सांभाळतात, तशी धुरा त्या ॲग्रेशनने जशी महेश सरांनी सांभाळली होती तशी ती रितेश देशमुख सरांना सांभाळता आलेली नाहीये. एकूणच ही जी डिमांड होतीये, तर नक्की या डिमांडबद्दल बिग बॉसच्या गोटातून काय घडणार आहे किंवा काय ठरतंय एकूणच बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी चार भिंतीच्या आतल्या खेळाला चार भिंतीच्या बाहेरून प्रेम करणाऱ्या सर्व दिग्गज मराठी प्रेक्षकांचं, अर्थात बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांचं मी अगस्त्य या नव्या व्हिडिओमध्ये स्पाय रिॲक्ट या चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. चला तर सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्ही पहिल्यांदा मला बघत असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. एकूणच काय बिग बॉस मराठीच्या खेळामध्ये जितका हा खेळ महत्त्वाचा असतो, जितके या खेळामध्ये सहभागी होणारे सदस्य महत्त्वाचे असतात, तितकंच महत्त्वाचा असतो या खेळाचा होस्ट. खरं तर महेश मांजरेकर सरांनी सीझन 1 पासून तर सीझन 4 पर्यंत बिग बॉस या खेळाची धुरा अत्यंत सक्षमपणे सांभाळली. बिग बॉस मराठीच्या 5ची धुरा ही रितेश देशमुख सरांकडे गेली. त्यांनी सुद्धा ती दमदारपणे सांभाळली सुद्धा. अनेकांनी, लाखो प्रेक्षकांनी त्यांच्या या होस्टिंगवरती प्रेम सुद्धा केलं. परंतु डाय हार्ट फॅन जे आहेत बिग बॉस मराठीचे, त्यांची कुठेतरी एक मागणी होती, की ज्या ॲग्रेशनने बिग बॉसची जी वीकेंडचा वार असतो, जी भाऊची चावडी असते, जो बिग बॉसचा धक्का असतो, तो ज्या ॲग्रेशनने व्हायला पाहिजे ना, तर तो बऱ्याचदा असं झालं, की रितेश देशमुख सरांकडे ते ॲग्रेशन नव्हतं किंवा ज्या ॲग्रेशननी त्यांनी बिग बॉसच्या खेळामध्ये सामील झालेल्या या सदस्यांवरती दम द्यायला पाहिजे, त्यांना त्यांच्या चुका दाखवायला पाहिजे, त्या दाखवल्या नाही गेल्या. त्याचे मल्टिपल रिझन्स असू शकतात. पहिलं कारण म्हणजे बिग बॉसच्या खेळामध्ये सामील झालेले हे सदस्य आणि रितेश देशमुख सर, एकूणच यांचा एज गॅप जर आपण बघितला तर तो जास्त नव्हता. आपण स्वतःच्याच एजच्या एखाद्या कंटेस्टंटवरती ओरडू नाही शकत. तर ही एक लिमिटेशन आली, जी की महेश मांजरेकर सरांना नव्हती. महेश मांजरेकर सरांकडे ती एक सुपेरियरिटी आहे. त्यातलं महेश सरांचं ॲग्रेशन, त्यांनी बोलल्या गेलेले शब्द, एकूणच हे सगळं असं वाटत होतं, की महाराष्ट्राच्या मनातल्या गोष्टी या बिग बॉसच्या सेटवरती महेश मांजरेकर सर बोलतायत. तर त्या गोष्टीचा एक गॅप आपल्याला बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनमध्ये भाऊच्या धक्क्यावरती बघायला मिळालेला होता. एकूणच भाऊचा धक्का हा बेस्ट होताच, पण महेश मांजरेकर सरांची चावडी ही सुपर बेस्ट होती, असं एकंदरीत महाराष्ट्राचा कौल सांगतोय. आता दुसरी गोष्ट आणि मुख्य प्रश्न म्हणजे, की बिग बॉस मराठीच्या या 6व्या सीझनमध्ये नक्की होस्ट म्हणून येणार कोणतरी आहे किंवा काय बदल असणार आहे? तर एकूणच काय बिग बॉस मराठीच्या सीझनचं जे कॉन्ट्रॅक्ट केलं जातं ना होस्टिंगचं, तर ते साधारण कॉन्ट्रॅक्ट एका सीझनचं सहसा केलं जात नाही. तर ते कॉन्ट्रॅक्ट साधारणतः 2 सीझन, 3 सीझन
किंवा 4 सीझन केलं जातं सामान्यपणे. आणि जर हेच कॉन्ट्रॅक्ट आता जर रितेश देशमुख सरांसोबत जर केल्या गेलेलं असेल, तर 90% चान्सेस आहेत की बिग बॉस मराठी सीझन 6 ची धुरा हे आपल्याला रितेश देशमुख सरच सांभाळताना बघायला मिळणार आहे. नो डाऊट सीझन 5 मध्ये जे फीडबॅक त्यांना टीमकडून दिल्या जाणार आहेत ते रिकव्हर करून सीझन 6 मध्ये त्यांच्यामध्ये थोडंसं ॲग्रेशन आणलं जाईल किंवा होस्टिंगची स्टाईल थोडी बदलल्या जाईल किंवा भाऊच्या धक्क्यामध्ये काहीतरी मसाला ॲड केला जाईल इतकं मात्र नक्की आहे. जर बिग बॉस मराठीच्या टीमने जर ठरवलं आणि प्रेक्षकांनी जर तितक्या ॲग्रेशनने ती गोष्ट बिंबवली की नाही यार होस्ट तो बदलना ही चाहिए, होस्ट आम्हाला बदललेलाच हवा, असं जर एकंदरीत चित्र तयार व्हायला लागलं तर शक्यता आहेत की बिग बॉस मराठीचे होस्ट पुन्हा एकदा द महेश मांजरेकर सरच आपल्याला बघायला मिळू शकतात. तर एकंदरीतच काय मित्रांनो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की बिग बॉस मराठीचा होस्ट जर तुम्हाला बदललेला बघायचा असेल तर तितक्या ॲग्रेशनने तुम्हाला ती गोष्ट सांगावी लागेल. इंस्टाग्रामवरती कलर्स मराठीला बिग बॉसच्या पेजला टॅग करावं लागेल. हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. इंस्टाग्रामवरती मी एक पोस्ट टाकलेली आहे, तिथे वोट करायला विसरू नका. बिग बॉस मराठीच्या सीझन 6च्या सगळ्या एक्सक्लुझिव्ह अपडेट सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठी आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.